सी घड़िया जगने लगे चस्का जिंदगी से जब कनेक्शन हुआ रोज उठताना बसताना चालू कसरत ही जगताना चला कट्टा टाकू आता जरा जुनी चौकट मोडूया ना नव्या वाटा शोधूया ना चिल मारू आता थोडं चला चला अरे टेंशन को मारो गोली यारो शोधू आता थोडा तिरंगुळा। हाय हॅलो नमस्कार, मी वर्षा लाडू चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। तर आजची रेसिपी आहे बेसनचे लाडू, एकदम तुपातले खमंग असे लुसलुसीत तुपातले लाडू। तर चला पाहूया पुढील प्रमाणे। आणि जसं मी मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की हे सगळं रेसिपी वगैरे दिवाळीतले आहेत, पण मला एडिटिंग करायला टाईम नाही भेटला। जसं की तुम्हाला माहितीच आहे, आपले फौजी आर्मीत असल्यामुळे सगळ्या गोष्टी मला एकटीला ॲडजस्ट कराव्या लागतात। मध्ये मुलांसकट त्यांचं सगळ्या काही गोष्टी बाहेर ना आणा, हे आणा ते आणा, तर मग त्याच्यामुळं टाईम नाही भेटला मला, म्हणून एडिटिंग राहून गेलं माझ्याकडून। सो मी आता एडिटिंग करून त्या व्हिडिओ टाकते। सो प्लीज तुम्ही त्या गोष्टीसाठी प्रेम द्या, काही नाराज होऊ नका। व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर चला पुढील प्रमाणे आता आपण रेसिपी बघूया। तर इथे मी 1 किलोचे बेसनचे लाडू केलेले। ते 1 किलोच्या बेसनच्या लाडूसाठी बरोबर मी अर्धा किलो गाईचं गोविंदचं तूप वापरलं। आम्ही घरचं पण तूप मी वापरते, पण घरचं त्या टायमाला माझं संपलेलं, म्हणून मी गोविंदचं तूप डीमार्टमधनं किंवा मी आणतेच तसं। तर मी तसं अर्धा किलो तूप यूज केलेला। 1 किलोच्या पिठासाठी अर्धा किलो तूप, तर अर्धा किलोच्या तुपामधनं मी अर्धा बाउल साईडला ठेवलेलं, कारण की जसं 1 किलोचा आपण पीठ टाकू अर्धा किलो तुपामध्ये, जसं लागेल तसं म्हणले, वरनं बाय चान्स लागलंच तर टाकता येईल, म्हणून मी अर्धा बाउल फक्त साईडला ठेवलेलं अर्धा किलो तुपामधून। तर इथे कडून झालेला छान तूप एकदम कडकडीत गरम झालेलं। तर इथे मी आता हळूहळू पीठ टाकून घेते आणि पीठ हळूहळू टाकून लगेच हलवून घ्यायचं, नाही तर गुठल्या होऊ शकतात। आता एकतर मी एकटीच करत होते रेसिपी आणि त्यात कॅमेरा पण कोण पकडायला नव्हतं, सो मला एकटीला सगळं ॲडजस्ट करावं लागतं। तर चला आता सगळं पीठ आपण एकजीव करून घेऊ। तर इथे पाहू शकताय तुम्ही, एकजीव करून छानपैकी पीठ झालेलं आहे। आणि बरोबर आपण जो अर्धा किलो तूप टाकला आणि त्यातनं अर्धा बाउल काढून ठेवला ना, त्यात बरोबर पीठ मावलेलं आहे। आता जसं आपण भाजत नेऊ ना त्याप्रमाणे आपण ते हे करू, आपण तो अर्धा जो बाउल काढला आहे तो आपण टाकून घेऊ, कारण की 1 किलोच्या पिठाला अर्धा किलो तूप हा लागतो, तेव्हाच ते टेस्टी आणि खमंग होतात। तर एकदा खरंच ट्राय करून बघा। कोण कोण अर्धा तूप टाकतो, कोण अर्धा डालडा टाकतो, तर जसंही ज्याला ॲडजस्ट होतं तसं बनवतात, काही प्रॉब्लेम नाही। पण मी पूर्ण प्युअर तुपामध्ये केले, काहीही डालडा वगैरे वापरलेला नाही आहे। तर बेसनचे लाडू करायचं म्हणजे हाच एक मोठा प्रॉब्लेम येतो की भाजायला खूप टाईम जातो, खूप, आणि कंटिन्यू हलवत राहावं लागतं। मेन गोष्ट हीच आहे की कंटिन्यू हलवत राहावं लागतं, कारण की जर बघा जसं आपण भाजत नेतो ना त्याप्रमाणे एकदम छान मेल्ट होत जातं ते। आणि जो आपला राहिलेला तूप होता ना तो पण मी टाकून घेतला, कारण की ते खूपच कोरडं पीठ वाटत होतं, म्हणून ते टाकून घेतलं। तर ते माझ्याकडनं व्हिडिओ स्किप झाली टाकायला, तर खरं सॉरी। तर तो अर्धा बाउल जो आपण काढून ठेवलेला तोही बाउल मी टाकून दिला, म्हणजे बरोबर क्वांटिटी जर म्हणत असाल ना तर 1 किलो बेसनला अर्धा किलो हा तूप लागलेलाच आहे, आणि तेवढा तूप लागतो। तर पाहू शकता तुम्ही, खूप छान प्रकारे आता मेल्ट झालेलं आहे। तर आता म्हणजे हलवत राहा, कारण की आता घट्ट होत राहील पीठ, त्यामुळं छान प्रकारे असं ब्राऊन असं भाजत न्यायचं आहे। बेसन हा लगेच लागला जातो, त्यामुळं खूप छान प्रकारे आता मेल्ट झालं आहे। जेव्हा अशा प्रकारे मेल्ट होतं ना तेव्हा बेसन कुठंतरी छान भाजला जातो, हे लक्षात घ्या। असा मेल्ट होऊन त्याला पूर्ण थंड करून घट्ट करावा लागतो। दाखविलच पुढील प्रमाणे तुम्हाला। काही लोक काय करतात माहिती का, डाळ भाजतात
आणि मग ते दलून आणायचं आणि मग थोडंसं तुपामध्ये किंवा डालड्यामध्ये थोडंसं फ्राय केलं की म्हणजे झाले लाडू. पण नाही तसं मग ते लाडू ना थोडं पिटून लागतात. तर खरंच असं करू नका, असं ट्राय करून बघा. कारण की बघायला गेलं तर बेसनची मेथड जर बघायला गेलं तर हीच करेक्ट आहे आणि हीच पद्धत आणि ही स्टेप बाय स्टेप हे केलं तर खूप छान प्रकारे. तर आपलं बेसन इथं भाजून झालेलं, मी एक रात्र पूर्ण थंड करत ठेवलेलं, पाहू शकताय तुम्ही. तरी देखील आपला बेसन खूप छान असा स्मूथ आहे, एकदम मऊ आहे, एकदम कडक देखील झालेला नाही आहे. आता इथून पुढची आपल्याला स्टेप बाय स्टेप आपल्याला रेसिपी पूर्ण करायची आहे. एक रात्र जेव्हा भाजून झालं कम्प्लिटली तेव्हा मी एक रात्र पूर्ण थंड करत ठेवलं. तर इथे आता वेलची पावडर करायची. सो स्टार्ट. ते इथे मी 2 टेबलस्पून असं वेलची टाकून घेते आहे. तुम्हाला जसं हवं, तुम्हाला कुणाला वेलची जास्त नाही आवडत तर कुणाला आवडतं त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या अंदाजे टाकू शकता. आता इथे आपण पिठी साखर घालून घेऊया. तर इथे पाहू शकता तुम्ही, मी 1 किलो बेसनला 1 बाउल मी पिठी साखर घेतलेला आहे. जर क्वांटिटी जर मापायला गेलं तर मी पावशर म्हणायला येईल. पावशर मी पिठी साखर घेतली. साखर नाही आहे, फक्त पिठी साखर मी पावशर घेतलेली. साखर आणि पिठी साखरमध्ये खूप फरक आहे. साखर जर तुम्ही पावशर घेऊन जर पिठी साखर केलात तर क्वांटिटी जास्त होईल. तर मी फक्त पिठी साखर पावशर म्हटले. तर जी पिठी साखर आपण टाकून घेतली आहे ती पूर्ण एकजीव करून घेऊ आता. तर पाहू शकताय तुम्ही अशा प्रकारे पूर्ण जे घट्ट झालेला पीठ आणि पिठी साखर, वेलची वगैरे सगळं एकजीव करून घेऊया. काही अवघड नाही आहे, फक्त टाईम ह्यासाठी जातो की भाजायला पण टाईम जातो आणि ते थंड व्हायला देखील टाईम जातो. फक्त ह्याच्यातच थोडा टाईम वेस्ट होतो. बाकी बेसनचे लाडू बनवणं खूप इझी आहे. फक्त क्वांटिटी खूप लक्षात ठेवावं लागतं. जर क्वांटिटी खालीवर झालं ना तर बेसनचे लाडू शक्यतो बिघडतातच. तर इथे मी मनुके टाकलेत. ज्याला टाकायचं ते टाकतो, ज्याला नाही टाकायचं तर नाही टाकत. ह्याच्या पुढे जे ॲडिंग तुम्हाला करायचं असेल ना, मग ते कोणतंही ड्रायफ्रूट असो ते तुमच्यावरती आहे, ते आपल्या आवडीनुसार आहे. कोणी प्लेन करतं तर कोणी ड्रायफ्रूट टाकतं. तर मी फक्त मनुक्यांचा वापर केलेला आहे. तर इथे माझं मस्तपैकी गाईचं तूप असल्यामुळे त्यात मी म्हणजे दुपारचं केलं आणि माझ्या खिडकीतून ऊन येत होतं, त्याच्यामुळं आपलं पीठ आहे ना ते थोडंसं मेल्ट होत होतं. कारण की पूर्ण प्रॉपर घीमध्ये केलं आहे मी, जसं मी तुम्हाला दाखवलंच पूर्ण प्रॉपर मी तुपामध्ये केलं आहे. त्यामुळं तुपातला कोणताही पदार्थ व्यवस्थित असा लुसलुसीतच असतो. पाहू शकता तुम्ही की काहीही त्याच्यात रॉकेट सायन्स नाही आहे बनवण्यात. खूप सोपं आहे, फक्त क्वांटिटी आणि टाईम दिस मॅटर. बेसन छान भाजलं ना तर बिलकुल पिटून लागत नाहीत लाडू. ही गोष्ट खरी आहे. ही टिप्स म्हणून घ्या किंवा ही गोष्ट खरंच फॉलो करा की बेसन व्यवस्थित भाजला गेला ना छान ब्राऊन, तर बिलकुल पण हे होत नाही, म्हणजे पिटून लागत नाही आणि खरंच टेस्ट खूप छान येते. त्यात जर तुम्ही 1 किलोला अर्धा किलो बरोबर तुम्ही प्रॉपरली जर तुम्ही हे घेतलं ना तूप, तर खरंच खूप छान टेस्ट लागते. पाहू शकता तुम्ही कढईला बिलकुल पण पीठ टच म्हणजे लागलेलं नाही आहे, कारण की आपण खूप छान प्रकारे लाडू झालेले. तर इथे थोडंसं डेकोरेशनसाठी मी थोडं इथे पिठी साखर आणि थोडंसं म्हणजे आपलं जे ड्रायफ्रूटची पेस्ट असते ती मी वरनं जरा डेकोरेट करते आहे. आणि हे मी व्यवस्थित एक बंद डब्यामध्ये पॅक करून ठेवलेले आहेत. तर रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. काही चुकलं असेल, काही असेल बोलताना तर खरंच इग्नोर करा त्या गोष्टीला, पण व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्णपणे बघत जा. काही वाटलं तर हक्काने कमेंट करून सांगत जा. आणि कारण की एवढी मेहनत करते तुमच्यासाठी, एवढं बनवण्याचा प्रयत्न करते, एडिटिंग करते, टाईम काढते. सो प्लीज सपोर्ट करा, प्लीज. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू, धन्यवाद.